नमस्कार. समय संघर्षमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील मल्हार ग्रुपने क्रांतिकारी निर्णय घेतलेला, डीजेला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवायचा निर्णय घेतलेला आहे आणि आज जयंतीला सुरुवात केली आणि सामाजिक उपक्रम म्हणून गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी मल्हार ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आणि राजमाता चौक आणि संत गोरोबा काका मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं आणि त्यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अशा नवीन नवीन बातम्या, नवीन घडामोडी आम्ही नेहमी दाखवत असतो. आणखीन आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पाहूया या स्वच्छता अभियानचा ग्राउंड रिपोर्ट. अल्ल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मल्हार चौक पेठ च्या वतीनं अध्यक्ष, उपाध्यक्ष, रासपाचे अध्यक्ष व इतर सगळे पदाधिकारी यांनी मिळून आज पेठ चौक व गोरोबा काका मंदिर पूर्ण घाट साफ केला. तसेच इतर बाजूचे चारही बाजूने साफसफाई करून गोरोबा काका त्यांनी एक नवीन प्रेरणा चालू केली आणि विशेषतः सगळ्याचं कौतुक की डीजी मुक्त जी त्यांनी मिटिंग घेऊन डीजी मुक्त जी मिरवणूक काढायचं ठरलं त्याच्याबद्दल सगळ्या पेठवासियाचं त्या वतीनं गोरोबा काका ट्रस्टच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सगळ्या ग्रुपचं. तसेच त्यांनी येऊन आज गोरोबा काकाच्या मंदिरामध्ये सेवा दिली त्याबद्दल प्रशासकाच्या वतीनं गोरोबा काकाच्या ट्रस्टच्या वतीनं या सर्व ग्रुपचं अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील, सचिव, कोण बाकीचं जेवढे ग्रुप आहेत, शिवा पळवर असेल, सचिन देवकते असतील, या सगळ्या ग्रुपचं ट्रस्टतर्फे हार्दिक अभिनंदन. असं डीजी मुक्त मिरवणूक काढल्यास बाकी काहीच नाही. कौतुकही जिल्ह्यातून कौतुक होत आहे, नुसतं तेरमधून नाही. असं जर राबविले तर पुढे भविष्यात त्यांना सुरबुद्धी, त्यांचं आयुष्य आरोग्यदायी जावं ही गोरोबाकाच्या चरणी प्रतिज्ञा करून अल्ल्यादेवी होळकरच्या जयंतीनिमित्त सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. अल्ल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त 321 जयंती असल्यानिमित्त ते घाट स्वच्छता करायचा आमच्या मनी आला म्हणून आम्ही स्वच्छता करायला चालू केली. गावातील मंदिर आणि घ्यायचे महादेवाची मंदिर, स्मशानभूमी. आम्ही पुन्हा उद्याच्याला 30 तारखेला आपल्या तेरमधल्या जेवढ्या अंगणवाड्या आहेत तेवढ्या अंगणवाड्या ठिकाणी 2-2 झाडं लावून त्या महिलेला सांगून पुढल्या वर्षी त्या महिलेचा सत्कार साड्याचा देऊन त्यांनी त्या झाडाचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करायचा. अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती 31 मे 2026 रोजी साजरी होत आहे. तर यावर्षी पूर्ण तेर गावाने सर्वानुमते एक निर्णय घेतलेला आहे की एक गाव एक जयंती. या अगोदर 2-3 जयंत्या गावामध्ये साजऱ्या होत होत्या, पण यावर्षीपासून आम्ही ती परंपरा सुरू केली आहे की इथून पुढे फक्त एकच जयंती साजरी होईल. आणि एक जयंती साजरी केल्यामुळे जयंतीला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे गावातून, तरुण मंडळीकडून. आणि जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आज जयंती उत्सव आजपासून सुरू झाला आहे. तर यावर्षी जयंती डीजे मुक्त, डॉल्बी मुक्त, बँजो मुक्त केलेली आहे. तर पारंपरिक धनगरी डोल जे आहेत ते 100 डोल धनगरी डोल या अशा नियोजना पथकाद्वारे मिरवणूक निघणार आहे अहिल्यादेवी होळकर यांची 1 जून 2026 रोजी. तर जयंतीनिमित्त जे कार्यक्रम आम्ही आयोजले आहेत समितीने ते पुढील प्रमाणे आहेत की 28 आणि 29 मे 2026 रोजी 2 दिवस पूर्ण गावातील मंदिरे, घाट, धर्मशाळा, स्मशानभूमी इत्यादींची साफसफाई करणे सुरू आहे. त्याला आजपासून सुरुवात झाली आहे. उद्या पण साफसफाईचा दिवस आहे. आणि त्याच्यानंतर परत 30 मे रोजी कीर्तन असेल, संध्याकाळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, 10वीचे विद्यार्थी, 12वीचे विद्यार्थी, स्कॉलरशिप, नवोदय परिषद, गावातील विविध समाजातील जे गुणवंत मान्यवर आहेत त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते ठेवण्यात येणार आहे.
आणि परत 31 मे रोजी सकाळी पूजन होईल, सकाळी 9 वाजता अहिल्यादेवी चौकामध्ये तेरपेठमध्ये. आणि त्याच्यानंतर सायंकाळी अहिल्यादेवी यांच्या विचारावर, त्यांच्या कामगिरीवर आणि भारतभर त्यांनी गाजवलेल्या त्यांच्या नावाबद्दल, त्यांनी केलेल्या मंदिर जीर्णोद्धाराबद्दल त्यांच्या विचारावर व्याख्यान ठेवलेलं आहे 31 मे रोजी संध्याकाळी 8 वाजता. आणि त्याच्यानंतर परत 1 जून रोजीचा शेड्यूल असा आहे की सकाळी रक्तदान शिबिर होईल, त्याच्यानंतर भव्य महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 4 वाजता डीजे मुक्त, डॉल्बी मुक्त, बँजो मुक्त, धनगरी ढोल ताशांच्या पथकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूर्ण गावभर मिरवणूक निघण्यात येईल. आणि त्याच्यानंतर जयंती उत्सवाची सांगता होईल. समितीचे अध्यक्ष आहेत अनिल टेळे, उपाध्यक्ष आहेत शिवाजी पडुळकर, मी विनायक टेळे कोषाध्यक्ष आहे. आणि पूर्ण समिती मेंबर, इतर कमिटी मेंबर आहेत. यांनी सगळ्यांनी मिळून पुढे येऊन यावर्षी भरपूर प्रतिसाद दिला आहे, पुढाकार घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे जयंती एकदम मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी होत आहे. आज आम्ही पेठ चौक सकाळी साफ केला. आज गोरबाकाका मंदिराचा घाट परिसर, मंदिर परिसर पूर्णपणे साफ केला. रिपोर्टर तुम्हाला दाखवू शकतील व्हिडिओमध्ये कसं साफसफाई केलेली आहे. अशा प्रकारे हा जयंती उत्सव साजरा होत आहे. धन्यवाद.